दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस मी पुष्कळ कॉन्फरन्सला ज्या वेळेस जायचो त्या वेळेस त्या ठिकाणी एक प्रार्थनेची एक पद्धत होती की दोन जणांचा दोघं जण एकत्रित करायचे ते, आणि मग ते रोज त्यांना दोघं एकत्रित प्रार्थना करायचे. एक आठवडा गेला की नंतर मग ते जोडी बदलली जायची, आणि ही जोडी काय करायची की आपापल्या समस्या ज्या आहेत, मग त्या जागतिक असो, कामाच्या असो, वैयक्तिक असो, सर्व समस्या आणि कुठल्या कारणासाठी प्रार्थना करायची आहे ते सर्व एका जागी लिहून काढायचे, आणि मग दोघं जण मिळून एकमेकासाठी प्रार्थना करायचे, एकमेकांच्या वैयक्तिक समस्येसाठी प्रार्थना करायची. आणि जेव्हा आम्ही एकमेकासाठी प्रार्थना करतो त्यावेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. संपूर्ण राष्ट्र, जगातील ज्या घटना आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा. जर आम्हाला आमच्या मंडळांमध्ये देवाचं राज्य यावं असं वाटतं तर आम्ही एकमेकासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. कारण देवाने आपल्या चर्चला किंवा प्रार्थना मंदिर म्हटलेलं आहे. आपलं जे पण प्रार्थनेचं ते घर आहे आपलं, त्या ठिकाणी प्रार्थना केली पाहिजे. आपण एकमेकासाठी प्रार्थना करण्यापेक्षा, आपण एकटेच प्रार्थना करण्यापेक्षा ज्यावेळेस आपण एकत्रित येऊन प्रार्थना करतो ते केव्हाही चांगलं असतं. एकमेकांना भेटा, प्रत्येकासाठी काहीतरी एक दिवस काढा की मी आज 10 दिवस ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करेन, पुढचे 10 दिवस ह्या व्यक्तीसाठी प्रार्थना करेन, पुढचे 10 दिवस कदाचित जागतिक समस्या आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करतील. प्रार्थनेसाठी असे दिवस वाटून घ्या, वैयक्तिक प्रार्थना करा. देवाचे वचन असं सांगतं की विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कार्य करण्यात खूप प्रबळ असते. कोणतेही मोठे कार्य करायचं असेल, कोणतेही लहान कार्य करायचं असेल, वाट बघू नका, प्रार्थनेच्या द्वारे देवाजवळ जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय 17वा वचन, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 11 and verse 17. मग तो त्या शिक्षण देऊ लागला व म्हणाला की माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.